तर मोठी बातमी आहे, शीतल तेजवानीनं पायी चालण्यास नकार दिलेला आहे, पण पोलिसांनी जबरदस्तीने तिला उतरवलं आणि पोलीस आयुक्तालयात चालत नेलेलं आहे. अटकेनंतर शीतल तेजवानीचा तोरा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. गॉगल आणि मास्क घालून ती पोलीस आयुक्तालयात आलेली होती. मात्र ज्या पोलिसांनी तिला याआधी VIP ट्रीटमेंट दिलेली होती, पोलिसांची गाडी तिला गेटपर्यंत सोडायला गेलेली होती, त्याच तेजवानीला आज पोलिसांनी चालत आयुक्तालयापर्यंत नेलेलं आहे. जेव्हा ती आयुक्तालयात आली तेव्हा सुद्धा तिने गॉगल घातल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलिसांनी जबरदस्तीने तिला वाहनातून खाली उतरवलं, तिथून आयुक्तालयापर्यंत तिला चालत नेलेलं आहे. हो चला 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 जल्दी आइए प्लीज. तुम्हाला शॉर्टकट नाही दिला आहे. चलिए पलीकडून कव्हर करा, पलीकडून करा. या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी निलेश खरवरे. निलेश, आपण जर पाहिलं तर आज सुद्धा शीतल तेजवानी गॉगल घालूनच चौकशीला आलेली होती. मात्र याआधीच्या पोलिसांनी तिला VIP ट्रीटमेंट दिलेली होती, त्याच पोलिसांनी आज तिला जबरदस्ती चालत नेलेलं आहे आयुक्तालयापर्यंत. पलीकडून कव्हर करा, पलीकडून करा. खरं तर या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर शीतल तेजवानी यांची गुर्मी म्हणता येईल, हा शब्द प्रयोग करता येईल. कारण अटक केल्यानंतरही तिला ज्यावेळेस तिला कमिशनर ऑफिसमध्ये आणण्यात आलं त्यावेळेस ती गाडीतनी उतरत नसल्याचे या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत होतं. ती विचारत होती की मला कुठे नेण्यात आलेले, मी इथं उतरणार नाही, मला शॉर्टकटनी न्या, अशी मागणी ती या ठिकाणी करत होती. त्यामुळं कुठेतरी तिला VIP ट्रीटमेंट पाहिजे अशी या ठिकाणी मागणी ती आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळत होती. व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की ज्यावेळेस तिला मेडिकल करून या ठिकाणी चौकशीसाठी पुन्हा आणलं होतं त्या दरम्यान ती गाडीतनी उतरायला थोडंसं नकार देत होती आणि दरम्यान मला शॉर्टकटनी न्या, VIP ट्रीटमेंट द्या, अशा पद्धतीच्या भाषा जी आहे ती तिला शेजारी असलेल्या पोलिसांसोबत करताना आपल्याला पाहायला मिळत होते. अक्षरशः पोलिसांनी तिला धक्का देऊन तिला गाडीतनी उतरावाला लावले, त्यानंतरच ती चालत गेली. मात्र चालत जातानाही तोंड लपवून, मास्क लावून, गॉगल लावून अशा प्रकारे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळत होत्या. त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठेतरी शीतल तेजवानी या आहेत ह्या सातत्याने गुरमीत किंवा VIP ट्रीटमेंट असल्याच्या भावनात वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं अटकेनंतर सुद्धा शीतल तेजवानी यांचा जी रुबाबपणा होता तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळाला, कमी झालेला दिसत नाहीये. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणामध्ये आता पोलिसांनीही आता कठोर पावले उचलले पाहिजे. मोठ्या प्रकरणामध्ये जरी असल्या तरी त्यांना VIP ट्रीटमेंट न दिली पाहिजे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आता शीतल तेजवानीला अटक झालेली आहे, अर्थात आता पुढील कारवाई सुद्धा होतीच आहे. उद्या कोर्टात तिला हजर केले जाईल आणि या सगळ्या घडामोडीमध्ये जी 24 तासने सर्वात आधी ही बातमी दाखवली होती आणि या प्रकरणातली पहिली अटक जी आहे ती आता झालेली आपल्याला मानता येईल. धन्यवाद निलेश, ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. जल्दी आइए प्लीज. तुम्हाला शॉर्टकट नाही दिला आहे. पलीकडून कव्हर करा, पलीकडून.